येस, वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं नेक्स्ट सिनारिओसमध्ये, नेक्स्ट सेशनमध्ये. तर बघा, व्हॉट दे आर टॉकिंग अबाउट द एल-पी-जी. आपण मागच्या सेशनमध्ये एल-पी-जी बद्दल थोडंसं जाणून घेतलं होतं. आता एल-पी-जी आणि सी-एन-जी. आता बघूया की काय त्यांना बेसिकली काय सिनारिओस आहे ते आपण आता बघून घेऊ. म्हणजे सिच्युएशन व्हॉट इज दॅट वी विल लुक ॲट. द डिमांड फॉर द फ्यूल हॅज इन्क्रीज्ड greatly due to the rapidly growing population, but the reserve of the fossil fuels are limited. It is becoming difficult to meet an increase in the demand. The likelihood of this reserve the getting the exhaust as known as the energy crisis. As the reserves of the fossil fuels, namely mineral oil and the coal, are limited and the demand is increasing, the alternative fuels are coming into use. That is hydrogen, biofuel, methanol, or the wood alcohol, and then we can say the ethanol or the green alcohol आर द सेम ऑफ द अल्टरनेटिव्ह फ्युएल्स. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, की बघा आता बघा हे जे काही आपण बघितलेलं मागच्या पाठामध्ये किंवा मागच्या काही सेशनमध्ये आपण हे काय जेवढ्या पण गोष्टी आपण बघत आहोत, राइट? म्हणजे आपण नॅचरल रिसोर्सेसमध्ये किंवा आपण नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये जे काही गोष्टी आपण बघतो ते कसे आहेत, हे ऊर्जाचे स्रोत आहेत. दे आर दी फ्युल्स फॉर अस. ते ॲक्चुअली आपल्यासाठी फ्युल्स आहेत. परंतु परंतु ते लिमिटेड आहेत. ते काही लिमिटेड आहेत. ते काय असे अनंत काळासाठी आपल्याला टिकून राहतील आणि जसे तसे राहतील असे नाहीये. तर आपण जर वापरलं तर पेट्रोल म्हणावं किंवा म्हणजे नॅचरल गॅसेस म्हणावं किंवा किंवा लाकूड म्हणावं, तर हे लोकं हे काय आहेत, तर हे संपवू शकतात. का? कारण जोपर्यंत त्यांनी निर्मितीसाठी आपण त्यांना टाईम देत नाही, तोपर्यंत ते संपवू शकतात. परंतु दुसऱ्या हाताला आपण बघितलं, तर एका हाताला तर हे जे काही संपत्ती आहे नॅचरल रिसोर्सेस हे काय होत होतं नैसर्गिक साधनसंपत्ती हे संपू शकतात. परंतु दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण बघतोय, दुसऱ्या हाती बघतोय, की त्याच्यामध्ये आपण बेसिकली बघतोय, की पॉप्युलेशन जे आपलं लोकसंख्या आहे, ही अमर्यादित वाढत आहे. ही आपण बघतोय, की वाढतच चालली. ती वाढतच चालली. तिला काही मर्यादा आहे का? तर नाही. तर ते वाढतच चाललेली आहे. आपली लोकसंख्या ही जी वाढत चालली आहे. परंतु जे आपले सोर्स आहेत, ते कसे आहेत, कमी असल्या कारणाने हे हळू संपायची सुद्धा गोष्ट येऊ शकते. संपायची सुद्धा गोष्ट येऊ शकते. आणि त्यालाच आपण त्याला आणि जर अशी गोष्ट काय कुठे झाली किंवा अशा प्रकारचे काही सिनारिओ झाले, तर त्याला आपण काय म्हणतो बेसिकली त्याला आपण बेसिकली आपण एनर्जी क्रायसिस म्हणून त्याला आपण म्हणतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इंधनाचं संकट किंवा ऊर्जा संकट असं आपण त्यांना म्हणत असतात. म्हणजे बघा म्हणजे त्याच्यातच आपण काय म्हणतोय, की द मिनरल ऑइल्स, द कोल अँड द गॅसेस आर द फॉसिल्स, राइट? ते सगळे काय जीवाश्मक आहे आणि त्यांचा साठा जो आहे तो कसा मर्यादित आहे. हे संपू शकतात. राइट. हे संपू शकतात. नाही, नाही बोलतात. नाही बोलताना तर आपल्या जगामध्ये असे काही जागा आहेत, की तिथं सध्या तरी फॉसिल फ्युल्स म्हणजे हे संपुष्टात आले आणि संपलेले आहेत. एका काळी त्यांच्याकडे खूप मोठा साठा होता, परंतु आता तो संपायला आलेला आहे. आता तो संपायला आलेला आहे आणि संपत आहे. राइट. परंतु ह्या गोष्टीमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे? तर अशी वेळ जेव्हा परिस्थिती उद्भवते, तेव्हा आपल्याला बेसिकली त्यांचा अल्टरनेटिव्ह म्हणजे त्यांचा पर्यायी इंधने शोधण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण बघा सर्वप्रथम आपण पेट्रोल वापरत होतो, डिझेल वापरत होतो. परंतु पेट्रोल, डिझेल नंतर जाळण्यामुळे आपण बघायला लागलो, की प्रदूषणही जास्त वाढत आहे. परंतु त्याच्यानंतर एक नवीन फॉर्मॅट आपण बघितला, की हळू-हळू सी-एन-जीवर आलो आपण. परंतु सी-एन-जीमध्ये पण बघू शकतो, सी-एन-जीचा पण साठा लिमिटेड आहे. पण नंतर आता हळू सर्वात पहिले बघा, सर्वप्रथम आपल्याला जर आठवत असलं, आपण जर गाड्या वगैरे बोलवतो, तर पेट्रोल किंवा डिझेल, पेट्रोल नाहीतर डिझेल ह्याच्यावरती चालत होता. नंतर आपण बेसिकली बघायल्यानंतर ते सीएनजीवर चालू व्हायला लागले. नंतर आणि त्याच्याही सर्वात पहिले पेट्रोल, डिझेलच्याही सर्वात पहिले आपण बघत होतो रॉकेल. रॉकेल, केरोसिन जे बोलतात, केरोसिनवरती सुद्धा काही गाड्या चालत होत्या, राइट? सो ह्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे, सांगायचा उद्देश आहे, की काही पहिले आपण गाड्या बघत होतो रॉकेलवर, नंतर बघितलं आपण पेट्रोलवर, नंतर ते डिझेलवर, नंतर आपण बघितलं बेसिकली सीएनजीवर, नंतर सीएनजी प्लस एल-पी-जी. एल-पी-जीवर पण आता आजकाल गाड्या चालत आहेत. त्याच्यानंतर आता आपण बघायला लागलो हळू आता न्यू जनरेशन आलाय, तो आहे इलेक्ट्रिक कारचा. नंतर मे बी कदाचित येईल आपल्याकडे सोलार कार. सोलार कारचे जे कन्सेप्ट आता आपण चालू आहे. सोलार कारच्या त्या कन्सेप्टवर आपण वर्क करतोय. परंतु इलेक्ट्रिकल कार असं वगैरे बघा. म्हणजे बेसिकली बघा, आपण काय करत आहोत, तर आपल्या लाईफस्टाईल जी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अल्टरनेटिव्ह आपण बघत आहोत. अल्टरनेटिव्ह आपल्याला रिसोर्सेस अल्टरनेटिव्ह फ्यूल आपण त्याला बघत आहोत. जेणेकरून
जेणेकरून काय होणार, की जेणेकरून काय होणार आपल्याला कोणती ना कोणती ऊर्जा आपल्याला भेटतच राहील ह्याचं आपण बघत आहोत. त्याच्यासाठी असं आपण बघत आहोत, राइट? तर त्याच्यासाठी काही असे उपाय आपल्याला भेटले. त्याच्यासाठी त्याच सिनारिओजमध्ये आपल्याला काही असे भेटले बघा. हायड्रोजन, जैव इंधने, मिथेनॉल किंवा वूड अल्कोहल, इथेनॉल किंवा ग्रीन अल्कोहल हे जे काही पर्यायी इंधने आहेत. म्हणजे ते जे काही पर्यायी इंधन आहेत त्यांचा वापर आपण पेट्रोल, डिझेल किंवा आपण बेसिकली एल-पी-जी, सी-एन-जी असे जे आहेत त्याच्यासाठी सुद्धा करू शकतो. ठीक आहे. सो धिस वॉज द थिंग. आता आपण नेक्स्ट सिनारिओज काय बघत आहोत, तर आपण नेक्स्ट आपण बघत आहोत द वनस्पती और वनसंपत्ती. वनसंपत्ती ज्यालाच आपण म्हणतो, की फॉरेस्ट रिसोर्सेस त्यालाच आपण म्हणतो फॉरेस्ट रिसोर्सेस. सो व्हॉट इस दॅट? तर बघा, वनसंपत्तीतील विविध जातींनी व्यापलेला आहे. म्हणजे बघा आपण बघितलेलं आहे, की फॉरेस्ट इज नॉट ओन्ली द फॉरेस्ट्स आर लाइक दिस, की देअर वी विल फाउंड द मेनी टाइप्स ऑफ ट्रीज. म्हणजे काय आपण बघतो, की फॉरेस्ट जंगल वगैरे आहे. त्या जंगलात आपण बेसिकली एकच प्रकारचं झाड बघतो का? तर नाही. आपण त्याच्यामध्ये बांबू बघतो, आपण त्याच्यामध्ये वड बघतो. सो वी सॉ द बॅम्बूज, समटाईम्स वी सी द बॅनियन ट्री, समटाईम्स वी सी द अदर ट्रीज ॲज वेल. बट but what we can say, but the extensive areas of the land covered by the variety of the plant are called the forest. म्हणजे एखादा जो सलग असा भाग असेल किंवा लमसम जो जागा असेल, की लमसम मोठी अशी जागा किंवा मोठा असा पृष्ठभाग ज्याच्यावरती जास्तीत जास्त झाडे आहेत, ते त्याला आपण जंगल असं म्हणू शकतो. A forest is the natural inhabitat of the plant and the animals and the microbes. About the 70% of the total land of the world is covered by the forest. The forest perform a certain specific protective and the productive functions. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये आपण बोलतो जंगलामध्ये जंगल हा काय, तर जंगल हाने आपल्या संपूर्ण पृथ्वी भागाचा 70% भाग, सॉरी 30% भाग जंगलाने जंगलाने वेढलेले आहेत. म्हणजे आपला जो पृष्ठभाग आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यापैकी 30% म्हणजे जो पृष्ठभाग आपल्यासाठी अवेलेबल आहे त्याच्यापैकी 30% हा आपण बोलतो की जंगलाने व्यापलेला आहे. आणि जंगलामुळे व्यापलेला आहे, तर जंगल हा काय करतो बेसिकली? व्हॉट इज द यूज ऑफ द फॉरेस्ट? तर बेसिकली इट्स गिव्स अस द सम प्रोडक्टिव्ह फंक्शन्स. म्हणजे काय बघा, कागद बनवण्यासाठी, काही लाकडे वगैरे हे जे काही आपले जरूरत आहे, हे काही आपले नीड्स आहेत, हे कंप्लीट करायचं काम फॉरेस्ट करतो. अँड प्लस त्याच्यापैकी सर्वात मोठा इम्पोर्टंट काम जो आपल्याला करतो, ही प्रोटेक्ट्स अस. हे कशापासून प्रोटेक्ट आपल्याला करतोय? सो ही प्रोटेक्ट्स अस बाय दी और फ्रॉम दी कार्बन डायऑक्साइड. तो कार्बन डायऑक्साइड इनहेल करतो आणि तो ऑक्सिजन एक्सेल करण्या कारणाने आपल्याला हेल्प होते. तो लिव्हिंगसाठी आपल्या लिव्हिंग बिंगसाठी आपण बोलतो की मनुष्य जातीसाठी किंवा जीवसृष्टीसाठी फॉरेस्ट आणि ट्रीज आर दी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. म्हणजे काय मी म्हटलेलं आहे, तर आपल्या जगण्यासाठी जे सजीवांना बेसिकली सजीवांना जगण्यासाठी जंगले किंवा झाडं म्हणावं, हे खूप महत्त्वाचे घटक बनून जातात. कारण जर त्यांच्यामुळे नसेल, त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन भेटणार नाही. आपल्याला ऑक्सिजन भेटणार नाही, तर आपल्याला डायरेक्टली वी वी कान्ट लिव्ह. आपण बेसिकली जगूच शकत नाही. ठीक आहे. सो धिस वॉज द थिंग. तर आपण आता बघूया की प्रोडक्टिव्ह फंक्शन्स ऑफ दी फॉरेस्ट. म्हणजे जंगलामधून कोणते-कोणते कार्य होत असतात ते आपण बघूया. तर बघा, संरक्षणाचे कार्य बघा. पृष्ठभागावरती वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे, मृदा झोपेला प्रतिबंधन करणे, नंतर जमिनीची पाणी मुरण्यास मदत करणे, जमिनीत पाणी मुरण्यास मदत करणे, नंतर पुरांवर नियंत्रण घेणे, बाष्पीभवनाचा वेग कमी करणे, वन्यजीवनाचे संरक्षण करणे, हवेतील वायूंचे संतुलन राखणे. अशा त्या रीतीचे आपण बोलतो. सो व्हॉट दे आर डूइंग टू रिड्यूस द वेलॉसिटी ऑफ रिड्यूस वेलॉसिटी ऑफ द फ्लोइंग वॉटर ओव्हर द लँड. Then we can say that to prevent the soil erosion. Then we can say to help the precautions of the water into the ground, to control the flood, then reduce the rate of evaporation, and to protect the wildlife, or maintaining the balance of the atmospheric gases. म्हणजे हे जे काही सिनर्स आपण जे बेसिकली बोललेलं की ऑक्सिजनचा वगैरे आपल्याला देतात ते, नंतर ट्रीज आपल्याला वूड वगैरे देतात, हे तर ठीक आहे. बट आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की सॉइल इरोजन होण्यापासून थोडापर्यंत म्हणजे जमिनीची धूप वगैरे होण्यापासून बचाव करण्याचं काम सुद्धा झाडं करत असतात. तर दिस इज द थिंग. सो दिस इज व्हाय वी कॅन से द फॉरेस्ट रिसोर्सेस. म्हणजे जंगल और संधाने वन बेसिकली वनसंपत्ती हे किती
महत्वाचे आहे ते आपण बघत आहोत राईट. आता त्याचा कोणता यूज आहे ते पण आपण थोडंसं प्रोडक्टिव्ह फंक्शन मध्ये अजूनही बघूया. द मेडिकल यूज, अडोसा, बेल, नीम, नंतर परविंकल, नंतर कॅनिमल, देन चिंचोना. म्हणजे बघा त्याच्यामध्ये आपल्याला औषधीरित्या सुद्धा आपल्याला खूप उपयोग वनस्पतीचा होत असतो. म्हणजे बघा अडुसा, बेल, कडुलिंब, सदाफुली, दालचिनी, सिंकोना. तर हे जे काही आहेत म्हणजे सिंकोना ओके, दॅट इज सिंकोना ओके, नॉट इन सिंकोना, दॅट इज सिंकोना. तर हे जे काही मेडिकल यूज आहे, तर त्यांचा सुद्धा आपल्याला यूज होतो. म्हणजे बघा कसं अडुसाचा आपल्याला कफ अँड कोल्ड म्हणजे जेव्हा पण आपला सर्दी खोकला असेल तेव्हा अडुसाचा आपल्याला वापर होतो. बेलचा डायरिया किंवा लूज मोशन आपण त्याला म्हणू शकतो. नंतर लूज मोशन्स वगैरे किंवा आपण बोलू अतिसारावर इलाज असं आपण त्याच्यावरती बोलू. कडुनिंब दॅट इज त्याचा ताप, सर्दी यावर इलाज म्हणजे बघा दॅट इज नीम बेसिकली. नंतर परिविंकलचा कॅन्सर प्रोटेक्ट करण्यासाठी, सदाफुलीचा कर्करोगावरती उपाय होत असतो. दालचिनी आपण बेसिकली म्हणतो हां, दालचिनीचा वापर अतिसार, मळमळ इत्यादींवर होतो. तर दालचिनीचा डायरिया अँड नौसिया तो दॅट इज बेसिकली यूज ऑफ दी सिनॅमन. नंतर सिंकोना दॅट इज मलेरिया. तर सिंकोनाचा आपण मलेरियावर औषधी म्हणून उपयोगी करू शकतो. आणि त्यांच्या सोबतच काही असे सुद्धा आपण बेसिकली बोललो तर असे सुद्धा काही वनस्पती आहेत. त्यांचा उपयोग आपल्याला होत असतो. म्हणजे ज्याप्रमाणे सर्वात मेन उपाय आपण जर बघितलं, तर कॉमनली आपण यूज करत होतो त्याचा आहे तुळस. बघा कॉमनली आपण जे यूज करत आहोत तो आहे तुळस आणि तुळशीचं नाव सुद्धा इथं आलं बघा. तुळस, अश्वगंधा, शतावरी, आवळा, हिरडा, बेहडा. बघा आपण सर्वांनी ना कधी हे सगळे औषधी वनस्पती आपण वापरले नसेल. परंतु आपण आवळा, तुळस आणि हळद हळद बेसिकली ह्यांचा वापर आपण नक्कीच केलेला आहे. आणि बघा अशा औषधी वनस्पती ह्यांचा उपयोग ह्याच्या यादी तयार करा. तयार करा म्हणजे त्याने बेसिकली आपल्याला एक ॲक्टिव्हिटी यांनी दिलेली आहे. तर यांचे काय-काय युजेस आहेत त्याचा आपण एक चार्ट आपण बनवायचा आहे बघा. टेक अ हेल्प ऑफ युअर ग्रँडपेरेंट्स अँड देन द पीपल्स अराउंड द नेबर्स अँड हू हॅव द नॉलेज ऑफ द प्लांट्स टू ऑब्टेन द इन्फॉर्मेशन. दिस इज द थिंग. आता वूड. तर जंगलांपासून सर्वात महत्त्वाचा आपल्याला जो भेटणारा जो एक म्हणजे बघा प्रथमतः आपला त्याचा सर्वात मोठा आणि सर्वात मोठा आणि सर्वात इम्पोर्टंट असा यूज आहे जंगलाचा म्हणजे फॉरेस्टचा तो आहे ऑक्सिजन. तो आहे ऑक्सिजन. त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन सोर्स आहे तो आपल्याला ऑक्सिजन बघा, ऑक्सिजन आपल्याला कुठे कंपनीमध्ये बनवता येईल का? किंवा कसं काय येणार आहे का? तर नो. सो बघा भलेही बनवता येईल, परंतु त्याचे चार्जेस किती लागतील? परंतु बघा ऑक्सिजन बनवता येईल, नाही असं नाही. परंतु त्याचे चार्जेस वगैरे कसे असतील? बट निसर्ग म्हणजे जो फॉरेस्ट आहे, तो आपल्यासाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आतापर्यंत करत आलेला आहे. म्हणजेच त्याने कोणत्याही प्रकारचा पैसे आपल्याकडून घेतलेले नाहीये. फॉरेस्टने आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले नाही. तो फ्री ऑफ कॉस्टमध्ये म्हणजे फ्रीमध्ये आपल्याला एवढा ऑक्सिजन, एवढं सगळं काही तो देत आहे. बघा. नंतर त्याच्यामधला दुसरा आपला उपयोग जो आपण बोलतो तो आहे लाकूड. तर लाकूड कसं आहे? तर लाकूडमध्ये बघा बघा जाम, शिसम, कडुनिंब, बाभूळ, नंतर बोळ या झाडांपासून मजबूत व टिकाऊ तसेच जळाऊ लाकूड मिळतात. तर बघा अ, या याचा उपयोग घरातील लाकडी सामान, शेतीची अवजारे, विविध वस्तू तयार करण्यासाठी तसेच बांधकामात केला जातो. So बघा to get the strong and the durable wood also the firewood from trees like the teak, mohonoki, neem, akai, or acacia we can say, the sabadol wood, sabadol. The wood is used for making the furniture farming implement and the various other activity as well as in construction work. म्हणजे बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलं, त्यांनी आपल्याला काय बोललं बेसिकली त्यांनी आपल्याला हे सांगितलंय की वेगळं लाकूड लाकडाचे वेगळे जे आपलं वगैरे we will say the forest will include the papers, rubber, gum. Then we can say the aromatic substances. We get the fragrant essentials oil from the lemon, grass, vanilla, kevada, nantar vetiver, that is khus. Then we can say the eucalyptus. Then we have the sandalwood and the oil of the eucalyptus.
That is this is a this is what I am reading. That is eucalyptus or eucalyptus are used for are used for the making the soap, cosmetics, and incense sticks. And then we can say in addition, we get the various fruits, bulbs, roots, honey, ceilings, wax, tetsu, डाईस एक्सेट्रा फ्रॉम द फॉरेस्ट. म्हणजे बघा, जंगलापासून आपल्याला काय गोष्टी होतात, की आपल्याला तर माहिती आहे रबर भेटतो, फायबर भेटतात, पेपर भेटतात, गम भेटतात. नंतर आर्किमिडीज काही सबस्टन्सेस सुद्धा बनवतात. म्हणजे काय, जंगलापासून आपल्याला धागे, कागद, रबर, डिंक व सुगंधी व द्रव्य सुद्धा भेटत असतात. म्हणजे ज्याप्रमाणे लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, खस, निलगिरी इत्यादींपासून सुगंध व उपयुक्त तेल आपल्याला जनरेट होतात. बघा, कधी-कधी आपण जर आपण बेसिकली बघायला गेलं तर हां, निलगिरीचा वास आपल्याला माहिती असेल. नंतर हळदचा वास आपल्याला माहिती असेल. तुळशीचा वास आपल्याला माहिती असेल. तर बघा, वास म्हणजे बेसिकली सुगंध. सॉरी वास नाही बोलतात त्याला, सुगंध आपण बोलतो. तर ह्यांचा सगळ्यांचा गंध जर आपण बघायला गेलो, ह्या सगळ्यांचा गंध जर बघायला गेला, तर चांगला वाटतो आपल्याला, राइट? तर ह्याचाच वापर वेगवेगळ्या सेंटमध्ये किंवा वेगवेगळ्या गंधकाच्या डब्यामध्ये त्यांचा वापर केला जातो आणि त्यांचं मिश्रण त्याच्यामध्ये केलं जातं. आणि प्लस एवढंच नाही तर बघा, काही-काही जे रंगरंगोटीचे जे सामान आहेत किंवा सौंदर्य रंगरंगोटीचे सामान म्हणजे काय, की आपण बेसिकली त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये मेकअप. तर काय मेकअपचा सामान आहे किंवा साबण वगैरे आहे, सोप वगैरे आहे, अगरबत्ती आहे, अगरबत्ती आहे. तर ते बनवण्यासाठी चंदन लाकूड, निलगिरीचे तेल वापरण्यात येतात. तर हे सुद्धा बनवण्यासाठी त्यांचा वापर होतो. अश्वगंधा वगैरे ह्याचा सुद्धा त्याच्यामध्ये वापर होऊ शकतो, राइट? सो नंतर याशिवाय विविध फळे, कंदमुळे, मध, लाख, कात, रंग असे अनेक पदार्थ आपल्याला मिळतात. तर दिस आर अल्सो द थिंग्स दॅट वी कॅन गेट फ्रॉम तर म्हणजे हे जे काही गोष्ट आहेत, ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जंगलापासून भेटत असतात, राइट? सो नेक्स्ट आपण बघूया, तो जंगल संवर्धन कसं करायचं? हाऊ वी कॅन प्रोटेक्ट दी फॉरेस्ट. तर बघा, कमी वयी असलेले झाडं तोडू नये. जेवढी झाडे तोडली जात आहेत, त्यापेक्षा जास्त झाडांची लागवड करावी व त्यांची काळजी घ्यावी. जंगल जंगल वापराबाबत असलेले कडक निर्बंध, कायदे, नियम करावे व त्याचे पालन सुद्धा करावे. तर व्हॉट वी कॅन डू टू कन्झर्व्ह अवर फॉरेस्ट? यंग ट्रीज शुड नॉट बी कट. The many more trees, many more trees, many more trees than are the cut down should be planted and looked after. And then we can say the strengthen the restriction, laws, regulations regarding regarding uses of the forest should be strictly followed. म्हणजे काय, की जे काही कायदे आपण जंगल जंगल वाचवण्यासाठी किंवा जंगल सुरक्षतेसाठी जे काही कायदे आपण वापरतो, जे काही कायदे बनलेले आहेत त्यांचा आपल्याला अ, वापर करणे, स्ट्रिक्टली वापर करणे आणि त्याचा स्ट्रिक्टली वापर करणे गरजेचं आहे आणि त्याचे नियमचं पालन करणे ह्याचं गरजेचं आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द फॉरेस्ट रिसोर्सेस आणि दिस इज ऑल अबाउट आपण वनसंपत्तीबद्दल आपण बेसिकली बघितलेलं आहे. राइट. तर वनसंपत्तीमध्ये आपलं बघितलं की जास्तीत जास्त सामान आपल्याला जे काही भेटत आहे ते वनमधूनच भेटतात. जसं कापड, त्यानंतर आपण सुगंध, नंतर आपल्याला रंगरंगोटीचे सामान किंवा मेकअप वगैरे सामान असेल ते, नंतर आपल्याला नंतर लाख, mud, it means honey and everything else that we means the whatever the things that we are using. म्हणजे आपण जेवढे काही वस्तू आपण वापरतो त्याच्यापैकी जास्तीत जास्त वस्तू हे आपण बघू शकतो, जास्तीत जास्त वस्तू आपण बघू शकतो की कुठे ना कुठे लाकूड किंवा कुठे ना कुठे जंगलाशी रिलेटेड आहे. तर कुठे ना कुठे आपण वापरत असलेल्या जास्तीत जास्त गोष्टी हे जंगलाशी रिलेटेड आहे. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये बोलू शकतो की सिम्पली वी कॅन से की फॉरेस्ट इज द फॉरेस्ट हॅव द मेन मेजर पार्ट इन अवर डे टू डे लाईफ. म्हणजे बघा, की म्हणजे कमी काय म्हटलं, की जंगल त्याचं आपल्या जीवनामध्ये असलेलं सर्वात महत्वाचं कार्य असलेलं आपण बघू शकतो, राइट? सो म्हणजे जंगल फर्स्ट दॅट्स वाय वी ऑल से ना, म्हणजे त्याचमुळे आपण बोलत त्याच्यामुळेच आपण सगळेजण जंगले वाचवा, जंगल वाचवा, जंगल वाचवा. कारण तो आपल्याला खूप महत्वाचा आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचा पार्ट असलेला आपण बघू शकतो. ठीक आहे?
येस. सो नेक्स्ट आपण बघूया सागर संपत्ती म्हणजे ओशन रिसोर्सेस बघा. पृथ्वीवर पृथ्वीवर जमिनीपेक्षाही अधिक भाग सागराने व्यापलेला आहे. दॅट वी ऑल नो दॅट the sea has covered it or sea has conquered the too much occupied the too much or the great part of the earth than the land does. So we have learned that the ocean occupies a greater part of the earth's surface than the land does. The energy can be obtained or can be obtained on the large scale from the oceans too. म्हणजे एनर्जी फक्त आपण जे जमिनीतला आपण जे सोर्स बोललो किंवा खनिज तेल ओर्स वगैरे बोललो, म्हणजे खनिज तेल आणि धातुके जे आपण बोललो मीन्स मिनरल्स अँड ओर्स दॅट वी हॅव सेड. देन वी कम टू द फॉरेस्ट म्हणजे त्याच्यानंतर आपण बेसिकली जंगलांपर्यंत गेलो. पण ह्यांच्या एवढंच महत्व आपण सागर संपत्तीला सुद्धा दिलं पाहिजे, कारण ह्यांच्यापासून सुद्धा आपल्याला ऊर्जा प्राप्ती करू आपण शकतो. तर बघा, महासागरापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्राप्ती केली जाऊ शकते. भरती भरती ओहोटीच्या लाटा व सागर प्रवाहाचे उपयोगी ऊर्जा निर्मितीसाठी केले जात आहेत. याविषयी याविषयी आपण मागील इयत्तेत भूगोलाच्या विषयी त्याच्यामध्ये माहिती घेतलेली आहे. नंतर सागर तलात, सरळ तलावर व सागर तळावर व सागर तळाखाली विविध नैसर्गिक संपत्तीचे साठे आहेत. समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या संपत्तीला आपण सागर संपत्ती असं म्हणत असतो. व्हॉट दे आर सेयिंग? दे आर बेसिकली सेयिंग की हाऊ वी कॅन मेक ऑर जनरेट द इलेक्ट्रिसिटी फ्रॉम द सी वेव्ह, हाय टाईड, लो टाईड आणि हाय टाईड ह्यांच्यामुळे आपण कशाप्रमाणे एनर्जी प्रोड्यूस करू शकतो, ते आपण ऑलरेडी मागच्या इयत्तेमध्ये किंवा मागच्या स्टँडर्डमध्ये आपण बेसिकली शिकलेलो आहे आणि ऐकलेलं सुद्धा आहे. राइट. आता पुढे आपण काय म्हणतोय तर बघा, आपण बोलतो की समुद्रामध्ये तर नॉट ओन्ली सी वॉटर म्हणजे सी वॉटरमध्ये नाही, म्हणजे काय की समुद्र पाण्यामध्येच नाही, तर समुद्राच्या सरफेसवर किंवा समुद्राच्या सरफेस खाली ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही ना काही इंधन आपल्याला भेटू शकतो. तो वी कॅन गेट द फ्युल अँड वी कॅन गेट द एनर्जी फ्रॉम द सी वॉटर, फ्रॉम द surface of the sea and also from the we can say the under the sea. Under the sea means under the surface of the sea. तर म्हणा दॅट इज द थिंग. आणि त्यात आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक व्हरायटी किंवा नॅचरल रिसोर्सेसचे व्हरायटीज आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे भेटू शकतात आणि दिसू शकतात. अँड that is why we said, so these resources available from the sea and the oceans are called the minerals or the mineral resources, marine resources basically, minerals not marine resources. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं की जे काही आपल्याला सोर्स अवेलेबल होतात फ्रॉम द सी अँड ओशन दॅट वी कॉल्ड एज द मरीन रिसोर्सेस. टू से व्हॉट विल बी द डेफिनेशन ऑफ द मरीन रिसोर्सेस म्हणजे सागर संपत्तीचे डेफिनेशन काय होईल तर बघा, we get the we get the sources in the seawater. We get the sources on the surface, sea surface, and we also get also get the resources, natural resources, basically under the surface of the sea. Or we can say, or एक simple words मध्ये आपण basically एक हे बनवूया definition that the natural resources can be get from the sea water, on the sea surface and under the sea surface, and whatever the natural resources, whatever the resources we get from the sea and the ocean is called the marine. सो मरीन रिसोर्सेस म्हणजे मी काय म्हटलं की जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती आपल्याला सागर जलामध्ये, सागर तळावर आणि सागर तळाखाली सुद्धा आपल्याला भेटू शकते. आणि हे जे आहे ते आणि जे काही साधन संपत्ती आपल्याला समुद्र आणि महासागरापासून भेटते त्यांना आपण सागर सागर संपत्ती असं म्हणत असतो. सागर संपत्ती आपण त्यांना असं म्हणतो दॅट वी कॉल्ड एज द मरीन ओशन. तर बघा, मरीन आता आपण बघूया त्याच्यामध्ये आपल्याला काय-काय भेटतं दॅट वी विल लिव्ह. तर बघा, द मिनरल अँड द बायो रिझर्व्ह फ्रॉम द ओशन. द मिनरल्स अँड द बायो रिझर्व्ह फ्रॉम द ओशन म्हणजे बघा, सागरी खनिज व जैविक संपत्ती, द मिनरल अँड द बायो रिझर्व्ह ओशन. तर बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दॅट वी हॅव ऑलरेडी नोन की सागरापासून आपल्याला जे एक फेव्हरेट एलिमेंट जो आपल्याला सगळ्यांना फेव्हरेट एलिमेंट आहे, जो आपल्याला भेटतो, दॅट इज वन इज सॉल्ट, सेकंड इज फिश. हे जे 2 आहे, जे गोष्टी आहेत, ते आपल्याला अत्यंत प्रिय आणि प्लस अत्यंत प्रिय आणि अत्यंत इम्पोर्टंट आपल्याला गोष्टी आपण हे दोघे बोलू शकतो. बघा, येस.
येस. आपल्याला सी वॉटर पासून काय-काय भेटतं, तर सॉल्ट आपल्याला भेटतो. त्याच्यानंतर आपण बोलतो फिशेस सुद्धा आपल्याला भेटतात. म्हणजे काय आपल्याला त्याच्यापासून बेसिकली आपल्याला मीठ सुद्धा भेटतं आणि नंतर आपण मासे सुद्धा आपल्याला भेटतात. तर बघा महासागराचे हो. महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीत अब्जावधी टन खनिजे आहेत असं शास्त्रज्ञांचं मत आहे. सागर व महासागराच्या तळाशी कथील, नंतर कॅम्ब्रियम, फ्लोस्टर और हां, फॉ फॉस्फेट, नंतर आपण सांगू तांबे, जस्त, लोखंडे, सेसियम, मॅंगनीज, गंधक, युरेनियम इत्यादीसाठी फार मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे बघा, व्हॉट दे आर सेयिंग, द सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द बिलियन्स ऑफ टन्स ऑफ मिनरल्स आर टू बी फाउंड डिसॉल्व्ड इन दी सी ओशन वॉटर. म्हणजे ते काय सांगतात आहे, की खूप लाखो, हजारो, लाखो टनमध्ये, हजारो लाखो टनमध्ये टनमध्ये आम्ही टनमध्ये बोलतोय राइट. लाखो, हजारो टनमध्ये आपण बोलू शकतो, की हां, टनमध्ये जे मिनरल्स आहेत, जे खनिज आहेत, हे सागर तळामध्ये विरघळलेले आहेत. हे जे मिनरल्स आहेत, ते खनिज आहेत, ते सागर तळामध्ये विरघळलेले आहेत. अँड दे आर इन द व्ह्यूज व्हेरी लार्ज रिसोर्सेस ऑफ टिन. आणि ते कोणते-कोणते आहेत, तर टिन आहेत, अँड वी कॅन से द क्रोमियम आहे, नंतर फॉस्फेट आहे, कॉपर आहे, झिंक आहे, आयर्न, लीड, manganese, surface, uranium, एक्सेट्रा. अँड these आर दॅट सोर्सेस. म्हणजे जे काही रिसोर्सेस किंवा जे काही मिनरल्स आपण पाण्यामध्ये डिसॉल्व्ह झालेले जे बोलतोय, ते बेसिकली हेच आहेत. तर कोणते-कोणते आहेत ते? तर ते आहेत टिन, क्रोमोनियम, क्रोमियम, बेसिकली द फॉस्फेट, copper, zinc, iron, okay, zinc, iron. Then we can say the lead, zinc, iron, lead, and the manganese, sulfur, uranium, etc. And this can be found in the sea and the seabed. So we get the many types of gems and the conches and the cells and the pearl from the sea. And the real pearls are even the costlier than gold. बघा, कॉस्टलियर कॉस्टलियर दॅन दी गोल्ड. तर बघा, त्यांनी काय सांगितलं एवढंच नाही तर आपण बेसिकली बोलतो सागरापासून अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिपले, मोती मिळतात आणि खऱ्या मोत्यांची किंमत ही सोन्यापेक्षा सुद्धा अधिक आहे. खऱ्या मोत्याची किंमत ही सोन्यापेक्षा सुद्धा आणि दॅट इज द सेम थिंग दॅट दे आर सेड. व्हॉट दे आर सेइंग, सो वी गेट द मेनी टाइप्स ऑफ जेम्स, conches, or conches, sail, and the pearls from the sea. And the real pearls are even the costlier than the gold. There are the large scale reserve in the mineral oil and the natural gas at the bottom of sea. We avail of this by drilling oil and the gas wall. म्हणजे बघा, समुद्राच्या तळामध्ये आपण बेसिकली बोलत होतो. जो मागचा आपण फोटो बघितला होता, तर मागच्या फोटोमध्येच आपल्याला कळून देतं, की त्यांनी समुद्राचं एक एक्झाम्पल का तिकडे घेतलेलं आहे? कारण समुद्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला मिनरल्स आहेत आणि नॅचरल गॅसेस आपल्याला भेटत असतात आणि ते कुठून आपण म्हणजे कशाप्रमाणे आपण त्यांना मिळवू शकतो? तर बेसिकली त्याला आपण त्याला बोलतोय. नैसर्गिक वायूचा जो विहीर आहे, नैसर्गिक वायूच्या विहिरीच्या मदतीनुसार आपण त्यांना अवेल करू शकतो. ते आपण प्राप्त करू शकतो. राइट? सर प्राप्त करू शकतो बेसिकली बघा. आणि नंतर आपण बोलू शकतो, की देअर आर दी लार्ज स्केल्स ऑफ रिझर्व्ह ऑन द मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस ॲट द बॉटम ऑफ द सी. अँड वी अवेल दिस बाय ड्रिलिंग ऑइल अँड द नॅचरल गॅस. म्हणजे याचा आपण एक बेस्ट एक्झाम्पल बघितलं मुंबई आहे, वसई आहे, जे मुंबईकडे मुंबईकडे असलेलं आपण बोलतो बघा. इन इंडिया, द फर्स्ट मिनरल ऑइल वेल, द सागर सम्राट वॉज ड्रिल इन 1974 at the oil field called Bombay High. For obtaining the mineral oil and the natural gas from the bottom of the sea, and the natural gas from this well is carried via pipeline to the place called Uran. The pipeline to the place called Uran. म्हणजे बघा, त्यांनी काय सांगितलं आपल्याला, तर त्यांनी आपल्याला हे सांगितलं, की भारतात सागर तळापासून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी 1974 साली मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट हे पहिले खनिज तेल विहिरी खणली गेली. तर सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहिरी
होणार आहे. तर ही बेसिकली बोट आपण बोलतो ही बेसिकली एक बोट आहे. या बोटमध्ये आपल्याला सगळं काही एलिमेंट्स इथे दिसून येतात. या बोटमध्ये सगळे काही एलिमेंट्स म्हणजे सगळे काही मशिनरीज आपल्याला जे काही पाहिजे, ते सगळे तिथे दिसतात, राइट? तर ह्याच्यामध्ये सिनारिओज कसा असतो, की ह्याच्यामधून वेल्स जे आहेत, म्हणजे जे आपण वेल्स जे आपण बोलतो बेसिकली जे विहिरी आहेत, ते विहिरी सागरामध्ये खोदल्या जातात. ते विहिरी बेसिकली सागरामध्ये खोदल्या जातात आणि तिथून जे काही खनिज वगैरे आता बघा खनिज तेल आहे ना, त्याच्यामधून काही ना काहीतरी पाणी वगैरे प्राप्त तर होणार राइट. तर ते पाणी तिथे सेपरेट करायचं आणि खनिज तेल सेपरेट करायचं किंवा नैसर्गिक वायू तिथे सेपरेट करायचं. हे नैसर्गिक वायू सेपरेट करायचं तिथे मशिनरीज असतात. तिथे ऑलरेडी प्रोग्राम सेट असतो, की अशा प्रकारे आपण कसं ते सेपरेट कशाप्रमाणे करू शकतो. हां. आणि जे काही विहिरीतून म्हणजे वेलपासून प्राप्त होणारे जे नैसर्गिक वायू आहेत, ते पाईपलाईनद्वारे उरण या ठिकाणी पोहोचवले जातात. तर पाईपलाईनद्वारे हे बेसिकली उरण या ठिकाणी पोहोचवले जातात. तर बघा Uran is the place where they carried via pipeline. ओके म्हणजे ओके. सो धिस वॉज द थिंग. सो धिस इज द थिंग आणि अशा प्रकारे आपल्या इथं मुंबई हाय, वसई हाय आणि ही जी प्लेस आहे याला काय आपण म्हणतो, मुंबई हाय असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. आणि त्या ह्याचं नाव काय होतं तर सागर सम्राट. ठीक आहे. सो सागर सम्राट हे नाव लक्षात ठेवा. सागर सम्राट, मुंबई हाय मुंबई हाय आणि उरण. तर हे जे 3 आहेत, हे जे 3 नावं आहेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे. So this is all about for today. आपण नेक्स्ट सेशनमध्ये द मिनरल रिसोर्सेस फ्रॉम द ओशन्स वगैरे आपण घेणार आहोत. अँड देन वी विल ओके. That we will talk about. Okay. So as you can see, आता एक्सरसाइज पण आपल्याला इथं जवळच आलेला आहे. So we will talk about this also. Okay. So what is the thing? To mineral resources from the oceans and the bio resources from the ocean. म्हणजे मिनरल रिसोर्सेस आपल्याला कोणते भेटतात आणि बायो रिसोर्सेस कोणते ते आपण बनवणार. म्हणजे काय, की हां, म्हणजे आपण काय बोलतो सागर खनिज संपत्ती आणि सागरी जैविक संपत्ती हे कोणते आहेत त्यात we will look at. तर बघा, we can see the thorium, they used for production of the automatic energy. The magnesium used in the flash, the bulb of the camera. Potassium, two main ingredients to produce the soap, glass, and the fertilizer. Sodium, to use the production of the clothes and paper. Sulfate, used in making of the artificial silk. म्हणजे बघा, त्यांनी काय सांगितलं, की जे काही आपल्याला मिनरल, जे काही खनिजे आपल्याला समुद्रापासून मिळतात, तर त्यांचे वेगवेगळे त्यांनी उपाय सांगितले. थोरियमचा उपयोग कुठे होतो? तर थोरियमचा उपयोग आपण बेसिकली बोलू शकतो अणु ऊर्जा निर्मितीसाठी तयार होतो. तर त्याचं थोरियम म्हणजे ऑटोमॅटिक सॉरी एटॉम एनर्जी जे आपण बेसिकली म्हणतो एटॉम एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, एटॉम एनर्जी त्याच्यामध्ये आपल्याला बेसिकली त्यांच्या एटॉम एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी नाही. ऑटोमॅटिक एनर्जी जो आहे ऑटोमॅटिक एनर्जी त्याच्यामध्ये त्यांचा वापर होतो थोरियमचा. देन वी कॅन सी द मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हा कसं कुठे आपण बघतो तर कॅमेराच्या फ्लॅशमध्ये त्यांचा वापर होतो. कॅमेराच्या फ्लॅशमध्ये त्याचा वापर होत असतो. म्हणजे आपण कॅमेराचा जो येलोवाला फ्लॅश आपल्या डोळ्यावरती कधी पडतो तर आपण डोळे बंद करतो. तर दॅट इज द थिंग. तो फ्लॅशमध्ये त्याचा वापर होतो. नंतर पोटॅशियममध्ये आपण बेसिकली बोलतो पोटॅशियममध्ये साबण, काच, पोटॅशियममुळे साबण, काच, नंतर खत निर्मितीसाठी दॅट वी कॅन यूज. तर पोटॅशियमचं बेसिकली कुठे-कुठे होतं टू मेक द ग्लास, टू मेक द सोप अँड अगेन द वी कॅन से हां, फर्टिलायझर्समध्ये म्हणजे खत निर्मितीसाठी त्यांचा पोटॅशियमचा उपयोग होत असतो. देन वी हॅव द सोडियम. द सोडियमच्या कापड आणि कागद निर्मितीसाठी त्याचा वापर होत असतो. टू मेक यूज टू प्रोडक्शन द क्लोथ्स अँड पेपर. द सोडियमचा उपयोग क्लोथ्स अँड पेपरमध्ये होत असतो. मग नंतर बघा देन वी हॅव द सल्फेट. तर सल्फेटचा कृत्रिम रेशीम तयार करण्यामध्ये दॅट इज यूज्ड फॉर मेकिंग द आर्टिफिशियल सेल. सो धिस वॉज द थिंग, धिस इज द थिंग आपण जे बेसिकली बोलत होतो. तर हे जे आपलं मिनरल रिसोर्स आहे, हे जे खनिज आहेत, जे आपल्याला समुद्रापासून मिळतात, तर खनिजाचा असं वेगवेगळ्या प्रकारे आपण वापर घेत असतो. आणि बेसिकली जर आपण बघितलं, की बायो रिसोर्सेसमध्ये आपण बघितलं, तर आपण जे मासे वगैरे खातो, जे काही आपल्याला शंख-शिंपले होतात आणि जे काही मेडिकली यूज जे आपण बोलतो किंवा अँटिबायोटिक्स जे यूज आहेत, म्हणजे जे युजेस आहेत, ते आपण बेसिकली हां, जीवाश्म तेल ते बेसिकली आपण जैव साधन संपत्तीमध्ये त्याचा कन्सिडरेशन करत होतो आणि खनिज साधन संपत्तीमध्ये हे जे काही आपण खनिजे बघितलेलं आहे, ह्यांचा ह्यांचं कन्सिडरेशन किंवा हे यांना मिनरल रिसोर्सेस असं म्हटलं जातं किंवा खनिज साधन संपत्ती म्हटली जाते.
परंतु उरलेले जे काही सामान आहेत, म्हणजे काय समुद्रापासून आपल्याला मीठ भेटणं किंवा आपण मासे वगैरे घेणं. नंतर त्यांच्या माशांच्या खतामध्ये रूपांतर करून घेणं. नंतर आपण बघू शकतो की अ, काही शार्क लिव्हर ऑइल आणि व्हेल कॉड लिव्हर ऑइल. तर हे जे आपण बोलतो म्हणजे काय शार्कच्या यकृताचं जे तेल आहे किंवा वेलच्या यकृताचं तेल आहे. ते बेसिकली आपण कशासाठी व्हिटॅमिन डीचा खूप मोठा सोर्स असल्या कारणाने आपण त्याचा वापर करू शकतो. तर ते आणि पुढे कॅन्सर्स वगैरे ह्याच्यासाठी किंवा कॅन्सर तसेच ट्यूमर ह्याला रोखण्यासाठी औषध वापर करण्यासाठी किंवा व्हिटॅमिन डीची एफिशियन्सी असेल तर त्याचा वापर करण्यासाठी. नंतर जीवाश्मयुक्त तेल निर्मिती करण्यासाठी बघा सी कुकुंबर्स किंवा त्याला आपण बोलतो समुद्री काकडी यांचा वापर कॅन्सर व ट्यूमर ह्याचा रोखण्यासाठी होत असतो किंवा त्यांच्या औषधे बनवण्यासाठी त्याचा यूज होत असतो. तर बघा अशाप्रमाणे सागर जैविक साधन संपत्ती आणि सागर खनिज संपत्ती आपण पाहिलेली आहे. सो द मिनरल रिसोर्सेस फ्रॉम द ओशन अँड द बायो रिसोर्सेस इन ओशन दॅट वी हॅव सीन. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर आणि हा आपला टुडेज लेक्चर मधला आपला जो सिनारिओ आहे, राइट? सो सो दिस इज थिंग. सो अशा प्रकारे आपला लेसन संपलेला आहे. आय होप हा लेसन तुम्हाला कळाला असेल. इन केस नो, यू गाईज कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. डू वन थिंग, फर्स्ट रीड दिस लेसन, देन डू वॉच दिस व्हिडिओ. म्हणजे सर्वप्रथम हा लेसन वाचा, नंतर व्हिडिओ पहा आणि नंतर एक्सरसाइज सॉल्व्ह करायला सुरुवात करा. ठीक आहे. नंतर एक्सरसाइज सॉल्व्ह करायला सुरुवात करा. डायरेक्टली एक्सरसाइज सॉल्व्ह करायला जाऊ नका. ठीक आहे. आय होप हा लेसन तुम्हाला कळाला असेल. इन केस नो, यू गाईज कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता.